नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की काव्या आता पार्थच्या रूममधून बाहेर जात असते। त्यावेळेस चक्क मालिनी तिला अडवते आणि म्हणते, तुला कुठेही जायची गरज नाही, तू पार्थकडेच थांब। त्यानंतर विक्रम आता काव्याला हात धरून म्हणतो की अगं तुझ्या नवऱ्याच्या बाजूला बस। तेव्हा काव्या आता बाजूला बसल्याने पार्थला खूपच आनंद होतो आणि तो अतिशय प्रेमाने आता काव्याकडे बघू लागतो। त्यानंतर विक्रम म्हणतो की बघितलास का नंदिनी बायको शेजारी बसल्यावर कसा हसू लागलाय। त्यावर नंदिनी म्हणते की अगदी खरं आहे बाबा तुमचं। विक्रम म्हणतो की आई बाबा कधीची एवढी काळजी घेत आहेत, त्यावेळेस त्याला एवढा हसू येत नसेल जेवढा बायको बाजूला बसल्यावर त्याला हसायला येत आहे। त्यावर नंदिनी म्हणते की पार्थ अगदी तुमच्यावर गेलेत बाबा, तुम्ही जेवढं आईवर प्रेम करता ना तेवढंच पार्थ त्यांच्या बायकोवर प्रेम करतात। तर अशी यांची आता चांगलीच मैफिल रंगलेली असते। मालिनी काव्याला म्हणते की पार्थला काय हवं आहे काय नको आता हे तू बघ। त्यावर विक्रम म्हणतो की अगं ती त्याची बायको आहे, तीच बघणार आहे ना, चला आपण आता यांना एकांतात वेळ देऊया। त्यानंतर एक एक करून सगळे पार्थच्या रूममधून बाहेर निघून जातात आणि अखेर काव्या आणि पार्थला आता एकांत मिळतो। तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहायला लागतात। तर मंडळी, आता येणाऱ्या पुढील भागात मालिनीचं जे काव्यावरचा राग होता तो आता शांत झालेला आहे असं आपल्याला आता पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी येणारे पुढील भाग नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।